जो फॉलोअप सन्मान्य नितेशजी राणे यांच्या डिपार्टमेंटमधून करण्यात आला, त्यांनी स्वतःनी तो फॉलोअप केला आणि नंतर जे काय अर्थ खात्याकडे त्यांचं जे काय प्रेझेंटेशन झालं असेल, मला माहित नाही, मी मंत्र्यांच्या त्या मीटिंगला नसतो, पण आपल्या विभागाने ते प्रेझेंटेशन जेव्हा केलं असावं आणि व्यक्त करतो, कारण अतिशय महत्वाचं काम त्यांनी इकडे आज मार्गी लावलेलं आहे. अनेक वर्षांपासून आमचा हा प्रयत्न आहे. मी खासदार आपला आमदार नसताना सुद्धा अनेक वेळेला देवबागला येऊन या प्रश्नासाठी सातत्याने आपण एकत्र येऊन चर्चा केलेली आहे. पण आपल्याला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे, काही पत्रकारांनाही कळलं पाहिजे, 158 करोड रुपये महायुती सरकारने ते आणलं आणि ज्याचा उल्लेख आता व्यासपीठावर झाला की मागच्या 10 वर्षामध्ये असं काय घडलं की 158 करोड रुपये येऊ शकले नाही. आम्ही सातत्याने म्हणायचो 1990 मध्ये, ज्याचा उल्लेख आता चिंदरकरांनी केला, 1990 मध्ये जेव्हा राणे साहेबांनी हा बंधारा बांधला, जेव्हाही देवबागला मी येतो 1990चा उल्लेख होतो. त्याच्यानंतर आपण किती लोकांनी विचारलं की बंधाऱ्याला एक दगड तरी एक्स्ट्रा पडला का, तो मागच्या 10 वर्षाच्या आमदारांनी त्याच्यामध्ये काही योगदान दिलं का, आपण कधीतरी विचारायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं राजकारण, मी तर हल्ली बोलायचं सोडलं माझी आमदारांना, पण आपल्याला सावंतसाहेब आपल्या मनोगतामधून एक गोष्ट मला आठवली, ज्या जिओ ट्यूबचा उल्लेख इथे निघाला, हे का काम टिकत नाही त्याचं कारण आहे. जेव्हा माझे आमदार इकडे आमदार होते आणि जिओ ट्यूबचा विषय निघाला आणि जिओ ट्यूबचं टेंडर द्यायचं असं ठरलं, त्यानंतर आमदारांनी काही ठेकेदार जमवले. एक सांगलीचा होता, एक पनवेलचा होता. पनवेलवाल्याला सांगितलं तू भर, सांगलीवाल्याला सांगितलं तू भर. त्याचा एक रेट ठरवला गेला, सांगलीवाल्याचा एक रेट ठरवला गेला. त्या दोन्ही रेट ठरवल्यानंतर जो माजी आमदाराला योग्य वाटला त्या माणसाला टेंडर मिळालं आणि सांगलीवाल्याकडून ज्याला सांगितलं होतं तुला काम देईल, त्याच्याकडून पण 30 लाख रुपये घेतले. त्याला टाटा बाय बाय लांबूनच केला. देवबागचा एक दगड सुद्धा त्याला लावू दिला नाही. पैसे घेतले, बंधाऱ्याचं काम पनवेलवाल्याला दिलं आणि बघा जिओ ट्यूब वाहून गेले की नाही. म्हणजे त्याच्यातील दर्जा निष्क्रिय, निकृष्ट दर्जाचा इकडे जिओ ट्यूबचा इकडे वापर झाला. आणि नंतर आम्ही जेव्हा इकडे पाहणीला यायचो, पाहणी करत असताना जेव्हा आम्हाला जाणवायचं की याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे, आज सगळ्या पत्रकारांना माहित होतं, पण अनेक पत्रकार लिहू शकत नाही, लिहित नव्हतं तेव्हा. अहो गाव वाहून गेलं असतं, त्या पत्रकारांना कळलं पाहिजे होतं. तो काय माझे आमदार तुमचा सख्खा लागत होता, ही लोक तुमची सख्खी लागत होती, यांचा जीव धोक्यात होता. तेव्हा तुम्हाला का असं वाटलं नाही त्या प्रश्नावर लिहावं. निलेश राणे विरोधक होता म्हणून बोलत होता, ते नगण्य आहे, ते सोडून द्या. पण आपल्याला सगळ्यांना माहित होतं 10 वर्ष भ्रष्टाचार होतोय, या किनारपट्टीवर भ्रष्टाचार होतोय. एक पत्रकार लिहायला तेव्हा तयार नव्हता. माझा कोणावर राग नाहीये. इकडे आदित्य ठाकरे पर्यटन खात्याचे मंत्री होते 2.5 वर्ष, जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, तेव्हा पण आपण या बंधाऱ्याला पैसे देण्यासाठी आपण पुढे आलो होतो. कोण होते माझ्याबरोबर? सामंतसाहेब, आपण सगळे होतो, अशोक सावंत वगैरे सगळे होते. आम्ही साहेबांच्या निधीचं, साहेब तेव्हा राज्यसभेवर होते, राज्यसभेच्या निधीचं आम्ही पत्र बनवलं, पत्र डिपार्टमेंटला दिलं. 2.5 वर्ष ते भिजत ठेवलं. काय सांगून भिजत ठेवलं की नाही, ती कमिटीच बसली नाही, ती कमिटी आलीच नाही, ती कमिटी येणारच नाहीये, हा निधी बसतच नाही. जीव कोणाचा धोक्यात आला? आपल्या जनतेचा. त्यांना काही घेणं देणं नाही. 2.5 वर्ष पर्यटन खातं हे ढेंगा घालून असून सुद्धा तेव्हा आदित्य ठाकरेंनी एक आपला रुपया आपल्या किनारपट्टीवर खर्च केला नाही. सगळे अधिकार होते त्यांच्याकडे, पण 1 रुपया आपल्या ह्या किनारपट्टीवर खर्च केला नाही. आज सांगणं गरजेचं आहे, 158 करोड रुपये आपल्या एका गावात आले. आपण किती संख्येने जमलो ते पण महत्वाचं आहे.